पहिला, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह, सगळ्यात सुरुवात इथून केली आपण की मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कॉस्ट अकाउंटिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे. फायनान्शियल प्लॅनिंग नाही, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे कुठं इन्व्हेस्ट करायचं किंवा कुठून लोन घ्यायचं ते असतं फायनान्शियल प्लॅनिंग. कुठून लोन घ्यायचं, कुठून पैसे आणायचे ते तुम्ही कॉस्टचं काम आहे. नाही, ऑडिटिंग, अरे ऑडिटिंगचं तर कामच नाही. असरटेनमेंट ऑफ कॉस्ट, कॉस्ट शोधून काढायचं काम. आपण काय बघितलं ते ऑब्जेक्टिव्ह आठवा. पहिलं कॉस्ट शोधायचं काम, दुसरं डिटर्मिनेशन ऑफ सेलिंग प्राइस आणि प्रॉफिट, तिसरं कॉस्ट कंट्रोल, चौथं काय होतं, तिसरं कॉस्ट कंट्रोल होतं, चौथं तुम्हाला असिस्टंट द्यायचं होतं कोणाला, मॅनेजरला डिसिजन घेण्यासाठी, आठवतं ते. नेक्स्ट परत पुढचे ऑप्शन पण वाचून घेऊ. टॅक्स कॅल्क्युलेशन नाही, कॉस्टिंगचं काम नाही टॅक्स कॅल्क्युलेट करणं. रेव्हेन्यू जनरेशन, सेल करायचं काम कॉस्ट अकाउंटिंगचं. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प, याचा आन्सर सी या, असरटेनमेंट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग द, कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग द, काय शोधण्यासाठी हेल्प करतं कॉस्ट अकाउंटिंग. टॅक्स रेट, अरे हट, टॅक्स रेटचं आपलं काम असतं ते इन्कम टॅक्स, ते गव्हर्नमेंटचं काम. फायनान्शियल पोझिशन तर बॅलन्स शीट वरनं कळते, बॅलन्स शीट थोडी बनवतो आपण. सेलिंग प्राइस अँड प्रॉफिटेबिलिटी, यस, आत्ताच तर बघितलं की सेलिंग प्राइस अँड प्रॉफिटेबिलिटी आपलं कॉस्ट शोधून देतं. गव्हर्नमेंट सबसिडी किती दिली हे माहित नाही, एम्प्लॉईची सॅलरी इथं नसते. नेक्स्ट म्हणजे ते रेकॉर्ड करायचं काम करू आपण की सॅलरी किती दिली, पण ते शोधायचं काम थोडी असतं. शोधायचं काम आपण काय शोधतो, कॉस्ट अकाउंटिंग करू की किती सेलिंग प्राइस ठेवली पाहिजे, किती प्रॉफिट कमवला पाहिजे. म्हणून सी. Which of the following is not a step in cost control? Which of the following is not step in cost control? ही कोणती स्टेप नाहीये कॉस्ट कंट्रोलची. आता मी काय सांगितलं आठवा, कॉस्ट कंट्रोल म्हणजे काय. कॉस्ट कंट्रोल म्हणजे तुम्ही प्रोडक्शन करण्याच्या आधीच ठरवून घेता की एक स्टँडर्ड सेट करता, स्टँडर्ड की ही गोष्ट बनवायला इतका खर्च लागला पाहिजे. मग तुम्ही बघता ऍक्च्युअल मध्ये किती लागला, जेव्हा प्रोडक्शन सुरू केलं मग बघता की फरक आहे का त्याच्यात, काही त्याच्यात व्हेरियन्स आहे का, ऍक्च्युअल मध्ये जास्त लागला, कमी लागला, आणि ते का कमी लागला, का जास्त लागला, त्याचं अनालिसिस करायचं, मग त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं की का कमी जास्त, का जास्त. ते होत्या कॉस्ट कंट्रोलच्या स्टेप्स. तर बघा त्यांनी विचारले कोणती स्टेप नाहीये कॉस्ट कंट्रोलची, कोणती नाहीये. डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड नाही करतो आपण, सगळ्यात पहिले आपण स्टँडर्ड सेट करतो. मग मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स मेजर करतो, म्हणजे आपण बघतो की परफॉर्म किती केलं, परफॉर्मन्स मेजर करतो, बरोबर. कंपॅरिझन ऑफ स्टँडर्ड, ते कम्पेअर पण करतो की ऍक्च्युअल मध्ये जे परफॉर्म केलं ते स्टँडर्ड सोबत किती आहे, जास्त आहे, कमी येते. फायनल अकाउंट प्रिपरेशन, अरे हे मध्येच काय आलं, फायनल अकाउंट प्रिपरेशन, याच्यात थोडी होतं फायनल अकाउंट, बॅलन्स शीट पीएनएल इथे थोडी बनवतो आपण. आणि व्हेरियन्स अनालिसिस, हा हे करतो की फरक आहे का, स्टँडर्ड जे ठरवलं होतं ते आणि जे ऍक्च्युअल झालं ते त्याच्यात फरक केले ते बघतो. डी आन्सर मित्रांनो याचं, डी. हे आपण करत नाही म्हणून डी आन्सर आहे. अ रियल अँड परमनंट रिडक्शन इन विदाउट अफेक्टिंग क्वालिटी इज नोन ॲज, क्या बोल रहे देखो. आता काय म्हणतात, अ रियल अँड परमनंट रिडक्शन इन कॉस्ट विदाउट अफेक्टिंग क्वालिटी इज नोन ॲज, म्हणजे तुम्ही काय करताय, तुमची प्रोडक्टची कॉस्ट एकदाच कमी करताय. म्हणजे मी सांगितलं ना, तुम्ही काय करता, तुम्ही डेव्हलपमेंट करता, तुम्ही रिसर्च डेव्हलपमेंट करून तुम्ही तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट कमी करता. करेक्ट आहे. आणि ती पण कशी, ती म्हणजे तुम्ही नवीन मटेरियल शोधून काढता जे स्वस्त भेटतंय, किंवा आणखी काहीतरी तुम्ही गोष्ट करता ज्याने तुमचं कॉस्ट वाढतं, ते पण परमनंट नेचरचं, त्याला म्हणतात तुम्ही कॉस्ट रिडक्शन. लक्षात घ्या, कॉस्ट कंट्रोल एक होतं आणि कॉस्ट रिडक्शन एक होतं. तर मग हे आपण कॉस्ट रिडक्शन बद्दल बोलतोय. काय त्याला म्हणतो, कॉस्ट कंट्रोल म्हणू का, नाही. कॉस्ट एस्टिमेशन नाही, कॉस्ट बजेटिंग नाही, ते झालं कॉस्ट रिडक्शन. आन्सर डी, आन्सर इज डी, कॉस्ट रिडक्शन. नंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंडिशन फॉर कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शनची कोणती कंडिशन नाही. आता परत एकदा काय कंडिशन होता मी त्याला एकदा सांगतो. कॉस्ट रिडक्शनच्या कंडिशन काय होता की तुम्ही तुमची कॉस्ट परमनंटली कमी केली पाहिजे, किंवा मग युनिट तुमचं एका युनिट बनवायची कॉस्ट कमी झाली पाहिजे, सेव्ह झाली पाहिजे, कॉस्टमध्ये सेव्हिंग झाली पाहिजे, ती पण परमनंट नेचरची झाली पाहिजे, आणि ते करून तुमच्या क्वालिटीवर इफेक्ट पडला नाही पाहिजे, तुमची क्वालिटी कमी झाली नाही पाहिजे, प्रोडक्टची क्वालिटी तीच पाहिजे. हे होते तुमचे कंडिशन्स की कॉस्ट रिड्यूस करा, पण या कंडिशन लक्षात ठेवा. मग सेव्हिंग इन युनिट कॉस्ट, हो त्यालाच आपण कॉस्ट रिडक्शन म्हणून, सेव्हिंग इन युनिट कॉस्ट. परमनंट नेचरचं, हो की युनिट कॉस्ट कमी झाली पाहिजे ती परमनंटली. आणि अफेक्ट क्वालिटी निगेटिव्हली, नाही, क्वालिटिव्ह निगेटिव्हली अफेक्ट झाली नाही पाहिजे, क्वालिटी जशाला तशी पाहिजे, म्हणून आन्सर सी. म्हणून मित्रांनो आन्सर
द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ डिटर्मिनिंग द कॉस्ट ऑफ अ प्रोडक्ट इज कॉल्ड काय? द टेक्निक अँड प्रोसेस, ज्यांनी काय शोधता तुम्ही? प्रोडक्टची कॉस्ट शोधायच्या टेक्निकल आणि प्रोसेसला काय म्हणतात? अरे त्यालाच तर मग कॉस्टिंग म्हणतात. त्याला काय म्हणतात? कॉस्टिंग. कॉस्ट कंट्रोल त्याला नाही म्हणत, बजेटिंग नाही म्हणत, फोरकास्टिंग नाही म्हणत, ऑडिटिंग नाही म्हणत. त्याच टेक्निकला म्हणतात कॉस्टिंग, ज्याने तुम्ही कॉस्ट शोधून काढता. कॉस्ट अकाउंटिंग इन्व्हॉल्व्स द रेकॉर्डिंग ऑफ एक्सपेंडिचर अँड प्रिपरेशन. काय? कॉस्ट अकाउंटिंग इन्व्हॉल्व्स, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय इन्व्हॉल्व असतं? रेकॉर्डिंग ऑफ एक्सपेंडिचर अँड प्रिपरेशन ऑफ, आणि काय बनवतो आपण, काय प्रिपेअर करतो? ऑडिट रिपोर्ट. अरे कॉस्टिंग मध्ये काय करायचं? ऑडिट रिपोर्ट. टॅक्स रिटर्न नाही. पिरियडिकल कॉस्ट स्टेटमेंट, हा कॉस्ट स्टेटमेंट बनवतो आपण, कॉस्ट स्टेटमेंट बनवतो. सी आन्सर. बॅलन्स शीट नाही. शेअर होल्डिंग रिपोर्ट नाही. सी आन्सर. पिरियडिक. विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हॉल्व्स कंपॅरिझन ऑफ कॉस्ट फॉर डिफरंट ऑप्शन्स. आपण काय करतो? वेगवेगळ्या ऑप्शनची कॉस्ट काढतो. मी हे केलं तर मग किती खर्च लागेल, हे केलं तर किती खर्च लागेल, अशा वेगवेगळ्या ऑप्शनची कॉस्ट काढतो. याला काय म्हणतं? कॉस्ट ऑडिट म्हणतात का? नाही. कॉस्ट ऑडिट तर तुम्ही जो खर्च केलेला आहे त्याचं ऑडिटिंग करणं, क्रॉस चेक करणं कॉस्ट ऑडिट. कॉस्ट क्लासिफिकेशन नाही. क्लासिफिकेशन ते होतं ही फिक्स कॉस्ट आहे, ही व्हेरिएबल कॉस्ट आहे, त्याला क्लासिफिकेशन. कॉस्ट कंपॅरिझन, हा हे कम्पेअर करतोय, बस कम्पेअर शब्द जोडायचा आणि विच कॉस्ट सेंटर हॅज अ क्लिअरली डिफाईन इनपुट आउटपुट रेशो. आठवा, 2 कॉस्ट सेंटर सांगितले होते. स्टँडर्ड कॉस्ट सेंटर, डिस्क्रीट कॉस्ट सेंटर. स्टँडर्ड कॉस्ट सेंटर मध्ये तुमचं ठरलेलं असतं की इतकं मटेरियल लावलं तर इतकं आउटपुट निघेल, तर तिथं रेशो ठरलेला आहे इनपुट आउटचा. यस, तर मी सरळ सांगून दिला आन्सर डी, स्टँडर्ड कॉस्ट सेंटर. आलाच प्रश्न तर आलं पाहिजे आपल्याला, थोडंसं एक लेवल आपण एक्स्ट्राची करून घेऊ. विच डिपार्टमेंट इज अ एक्झाम्पल ऑफ डिस्क्रिशनरी कॉस्ट सेंटर. डिस्क्रिशनरी कॉस्ट सेंटर मी काय म्हणलं तर तिथं काही भरोसा नाही की तुम्ही इतका खर्च केला म्हणजे त्याचा आउटपुट हेच निघेल. ते काय? तर ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असू शकतं, ऍडव्हर्टिजमेंट डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट. बघा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये असं नाही की तुम्ही एखाद्या गोष्टीवर रिसर्च करायचं ठरवलं आणि त्याच्यावर खर्च केला म्हणजे काहीतरी नवीन इन्व्हेन्शन होईलच, नवीन फायदा होईल. कधी कधी फेल जातात तुमचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फेल जातं. म्हणजे तुम्ही खर्च तर केला पण आउटपुट काही निघला का? नाही निघला. मार्केटिंग मध्ये तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट तर केली पण गिराईक आलंच नाही, तुमच्याकडे ग्राहक आलंच नाही, त्यात ते फेल गेलं. तर कोणतं आहे बघा? प्रोडक्शन नाही. प्रोडक्शन डिपार्टमेंट ठरलेलं असतं की तुम्ही इतकं जर का तुम्ही त्याच्यात इनपुट टाकलं म्हणजे इतकं मटेरियल वापरलं तर इतकं प्रोडक्शन होईल, ठरलेलं असतं. पॅकेजिंग मध्ये पण तुम्ही इतकं बॉक्स वापरणार तर इतके, म्हणजे तुम्हाला जर का 10 टन काहीतरी पॅक करायचं तुम्हाला 10 गोण्या लागतील, काही असेल ते ठरलेलं असतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये ठरलेलं नाहीये की तुम्ही इतकं खर्च केला तर इतकं प्रोडक्शन होईलच. मग नेक्स्ट, अ रेव्हेन्यू सेंटर इज रिस्पॉन्सिबल. रेव्हेन्यू सेंटर लक्षात आहे ना, कॉस्ट सेंटर, रेव्हेन्यू सेंटर, प्रॉफिट सेंटर आणि इन्व्हेस्टमेंट सेंटर, 4 सेंटर होते. तर रेव्हेन्यू सेंटरचं काम होतं की तुम्ही सेल्सवर लक्ष द्या. किती सेल झाला, किती इन्कम झालं, किती इन्कम वाढलं पाहिजे, कसं वाढवता येईल त्याच्यावर लक्ष द्या. तर कशात? रिडक्शन ऑफ कॉस्ट नाही. रेव्हेन्यू सेंटर कॉस्ट रिडक्शनवर काम नाही करत. जनरेशन ऑफ सेल्स अँड रेव्हेन्यू, सेल वाढवण्यावर ते काम करतं. विच रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर इज अकाउंटेबल. अकाउंटेबल म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे, अकाउंटेबल म्हणजे जबाबदार आहे. तर कोणतं रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर जबाबदार आहे फॉर बोथ कॉस्ट अँड रेव्हेन्यू? कॉस्ट साठी पण आणि रेव्हेन्यू साठी. तर प्रॉफिट सेंटर. प्रॉफिट सेंटर मध्ये आपण म्हणलो ना, रेव्हेन्यू आला पाहिजे आणि त्याचा खर्च पण काय झाला तो पण बघितलं पाहिजे, म्हणून प्रॉफिट सेंटर. विच सेंटर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर किती कमाई करताय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट सेंटर जबाबदार असतं की तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर किती रिटर्न कमवले पाहिजे, तेवढे कमवले की नाही कमवले ते बघण्याची जिम्मेदारी. वन लिमिटेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगची कमतरता, लिमिटेशन आपण 3 बघितले होते की कॉस्ट अकाउंटिंग खूप महाग असतं, एक्सपेन्सिव्ह असतं. दुसरं, त्याच्यात तुम्हाला रिकन्सिलेशन करावं लागतं. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय लिहिलंय, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय लिहिलंय. आणि चौथं, डबल काम करावं लागतं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये पण करायचं, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये पण करायचं, डबल काम. तर कोणतं लिमिटेशन आहे? इनअॅक्युरसी नाही, हे लिमिटेशन नाही, आपण अॅक्युरेट करू. डुप्लिकेशन ऑफ वर्क, यस, डबल काम करावं लागतं, डुप्लिकेशन ऑफ. नेक्स्ट, फिक्स्ड व्हेरिएबल सेमी व्हेरिएबल कॉस्ट क्लासिफाईड बेस्ड ऑन. तुमचे फिक्स्ड व्हेरिएबल सेमी व्हेरिएबल कशाच्या बेसवर होतं? टाइमच्या, व्हॉल्यूमच्या का बिहेवियरच्या? याचा आन्सर आहे बिहेवियरच्या. किती प्रोडक्शन कमी जास्त झालं तर ती हालतच नाही, किंवा प्रोडक्शन जसं वाढलं तशी ती कॉस्ट वाढते, ते झाली बिहेवियर, त्या कॉस्टचं बिहेवियर.
अ कॉस्ट कम्प्युटेड इन ऍडव्हान्स, ऍडव्हान्स म्हणजे पहिलेच, बेस्ड ऑन ऑल अफेक्टिंग फॅक्टर्स, की पहिलेच ठरवून ठेवलं की अरे हा आपल्याला हे लागू शकतं, ते लागू शकतं, हे सगळं करून त्याला कोणती कॉस्ट म्हणतात, त्याला म्हणतात प्री डिटर्मिन्ड कॉस्ट. प्री डिटर्मिन्ड, तुम्ही पहिलेच ती कॉस्ट काढून ठेवली, प्री डिटर्मिन्ड. स्टँडर्ड कॉस्ट इज बेस्ड ऑन, स्टँडर्ड कॉस्ट कशी असते, ऍक्च्युअल कॉस्ट नाही, फ्युचर इन्फ्लेशन नाही, एक्सपेक्टेड इफिशियंट ऑपरेशन, ही असते तुमच्या एक्सपेक्टेड इफिशियंट ऑपरेशनच्या याच्यावर, की तुम्ही किती म्हणजे ऑपरेशन म्हणजे काय, की तुम्ही किती माल बनवू शकता बा, की तुम्ही 10,000 क्वांटिटी बनवणार असेल, मग 10,000 क्वांटिटीनुसार तुम्हाला किती मटेरियल लागलं पाहिजे, किती लेबर लागलं पाहिजे, याचं स्टँडर्ड पहिल्यापासून सेट असतं, याचं मापदंड पहिल्यापासून सेट असतं, त्याला म्हणतात इफेक्ट. कॉस्ट इन्कर्ड फॉर प्रोड्युसिंग वन एक्स्ट्रा युनिट, एक नवीन युनिट बनवायला किती खर्च लागतो, आठवा, एक नवीन युनिट बनवायला, त्याला म्हणतो आपण मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट. कॅपिटलाइज्ड कॉस्ट आर इनिशियली रेकॉर्डेड ॲज, कॅपिटलाइज कॉस्ट आज इनिशियली रेकॉर्डेड ॲज असेट. मी म्हणतो ना, जी वस्तू तुम्ही आता घेतली तिला असेट, जसं मशिनरी घेतली तर ती कॅपिटलाइज कॉस्ट असतं. मशिनरी घेतली त्याला आपण पहिले असेट बनवतो, मग दरवर्षी त्याला डेप्रिसिएशन लावून त्याला खर्च टाकतो, म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेन्स थोडं करून त्याला खर्चात पडतो, पहिले तर असेट बनवतो. अपॉर्च्युनिटी कॉस्ट, आठवा सांगितलं होतं, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कॉस्ट ऑफ पास्ट परचेस नाही, पास्ट परचेसची कॉस्ट संक कॉस्ट असते. पेनल्टी चार्ज नाही, बेनिफिट फॉरगॉन, फॉरगॉन म्हणजे सोडून दिलं, सोडून, जे बेनिफिट आपण सोडून दिलं, जे घेऊ शकत होतो ते सोडून दिलं, त्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. सी. कॉस्ट दॅट कंटिन्यूज ड्युरिंग द टेम्पररी प्लांट क्लोजर, असा खर्च जे तुमचा प्लांट थोड्या वेळासाठी बंद पण पडलाय, मी सांगितलं तुमची दुकान तुम्ही महिनाभर बंद ठेवली किंवा प्रोडक्शन बंद ठेवला तरी तो खर्च होतो, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात शट डाऊन कॉस्ट, त्याला म्हणतात शट डाऊन कॉस्ट. ती शट डाऊन कॉस्ट. बघा मित्रांनो, समजतंय, आवडतंय, कळतंय. कॉस्ट इन्कर्ड इन पास्ट दॅट आर इनरिलेव्हंट टू द करंट डिसिजन्स, अशी कॉस्ट जी इररिलेव्हंट आहे आता करंट डिसिजन साठी, आता घेण्याची, ती ऑलरेडी झालेली आहे, तीच असते संक कॉस्ट. आता बोललो संक कॉस्ट. नॉन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट चार्ज अगेन्स्ट द करंट पिरियड, नॉन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पण ती आता काय केली, पिरियडच्या अगेन्स्ट चार्ज केली, पिरियडच्या अगेन्स्ट, म्हणजे ती ह्या महिन्यासाठी लागलेली आहे, त्या महिन्यासाठी लागली म्हणजे ती पिरियड कॉस्ट झाली. काय झाली, पिरियड कॉस्ट. आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हेल्प्स, कशासाठी हेल्प करतं, मॅनेजर्स इन लिगल कंप्लायन्स, प्रॉफिट शेअरिंग, ऑपरेशनल डिसिजन मेकिंग. सी इज द आन्सर. हे ऑपरेशनल डिसिजन मेकिंग साठी हेल्प करतं, लिगल कंप्लायन्स साठी, प्रॉफिट साठी नाही, किंवा टॅक्स फायलिंग साठी नाही, लिगल ऑपरेशनल डिसिजन मेकिंग साठी. आन्सर आहे 24चं सी. लास्ट वन बघा, आपल्याकडे सगळे आन्सर्स आहेत ना, खाली आन्सर्स. इंटरनल युजर्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट, इंटरनल युजर मध्ये हे सगळे असतात म्हणजे हे सोडून, एक्सेप्ट काय सोडून, मॅनेजर इंटरनल युजर मध्ये, एम्प्लॉई इंटरनल युजर, पॉलिसी मेकर इंटरनल युजर, ऑडिटर बाहेरचा असतो, ऑडिटर एक्सटर्नल युजर आहे. आन्सर डी, ऑडिटर इज अ एक्सटर्नल युजर. सो आन्सर इज. ठीक आहे मित्रांनो, तर हे झाले आपले आजचे, आपण जे थेरी टॉपिक कंप्लीट केला तो, प्लस त्यावरचे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर पुढचा पार्ट नेक्स्ट सेशन मध्ये. आतापर्यंत जे शिकलोय एकदा रिवाइज करून घ्यायचंय, स्वतः एकदा ते वाचून घ्यायचंय, एकदा ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, गुड डे, गुड बाय. जितकं आपण आतापर्यंत केलं, आता याची काय करायची मित्रांनो, एमसीक्यू करायचे, याची करायची आपल्याला एमसीक्यू. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट मटेरियल, तर कोणत्या मटेरियलला म्हणतात डायरेक्ट मटेरियल. बघा, लुब्रिकंट यूज, लुब्रिकंट म्हणजे काय, ते ऑइल वगैरे, ते डायरेक्ट नाही, दिसत नाही. कॉटन यूज इन गारमेंट प्रोडक्शन, हा, कॉटन यूज इन गारमेंट प्रोडक्शन, बरोबर आहे, गारमेंटच्या प्रोडक्शन मध्ये कपड्यामध्ये कॉटन येतं ना, झालं बी आन्सर. व्हॉट डज द प्रिन्सिपल ऑफ 3 E's कशाला म्हणायचो आपण, कशाला म्हणतो, इकॉनॉमी, इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी. इकॉनॉमी कशात आहे सर, एकातच आहे, मग हेच आन्सर आहे, इकॉनॉमी, इफिशियन्सी, बी आन्सर. व्हॉट इज द पर्पज ऑफ बिल ऑफ मटेरियल, लक्षात घ्या, बिल ऑफ मटेरियल ते जे प्लॅनिंग डिपार्टमेंट होतं ते प्रोडक्शन डिपार्टला पाठवतं, प्लॅनिंग डिपार्टमेंट प्रोडक्शन, कोणता माल घ्यायचा, काय डिझाईन केली आपण, काय बनवायचं ते. टू रेकॉर्ड पेमेंट, नाही पेमेंटसाठी थोडं होतं. ऑथोराइज टू मटेरियल इश्यू करण्यासाठी थोडी होतं, आपण मटेरियल देत थोडी होतं, म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंट थोडी मटेरियल देत होतं. लिस्ट ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन, लिस्ट ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर
मला प्रोडक्शन करताना काय काय लागेल ते होतं लिस्ट ऑफ सी. विच डॉक्युमेंट इज यूज फॉर्मली रिक्वेस्ट मटेरियल फ्रॉम द परचेसिंग डिपार्टमेंट. जेव्हा स्टोअर डिपार्टमेंटकडे माल नसतो मग तो परचेस डिपार्टमेंटला म्हणतो की तुम्ही काय करा माल घ्या, तुम्ही काय करा माल विकत घ्या. मग तेव्हा ते कोणती रिक्वेस्ट पाठवतात तर ते परचेस रिक्विजिट पाठवतात. परचेस रिक्विजिट स्टोअर डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट म्हणतात की हा माल विकत आणून द्या, परचेस रिक्विजिट. विच ऑफ द फॉलोइंग डिस्काउंट्स इज इग्नोर्ड इन द मटेरियल कॉस्ट व्हॅल्युएशन. कोणता डिस्काउंट नाही पकडत कधी मटेरियल कॉस्टमध्ये. ट्रेड डिस्काउंट पकडत काढून टाकतात, इग्नोर करतात. क्वांटिटी डिस्काउंट हा काढून टाकतात. इग्नोर करतात असं नाही म्हणत पण त्याला वजा करतात. कॅश डिस्काउंट मित्रांनो, कॅश डिस्काउंट जो आहे ना तो याच्यात पकडत, करेक्ट ना. आपण म्हणत होतो ना ट्रेड डिस्काउंट वजा करतात, क्वांटिटी डिस्काउंट वजा करतात, पण कॅश डिस्काउंटचं काय. विच टॅक्स इज एक्सक्लुडेड फ्रॉम द कॉस्ट ऑफ मटेरियल. कोणता टॅक्स कॉस्ट ऑफ मटेरियल पकडत नाही. आपण म्हणतो रोड टॅक्स, जीएसटी. तर ज्याचं क्रेडिट भेटतं ते नाही घेतं. कशाचं क्रेडिट भेटतं, जीएसटीचं क्रेडिट भेटतं म्हणून जीएसटी पकडायचा. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडेड टू द कॉस्ट ऑफ परचेस. जे मटेरियल आपण विकत घेतलं त्या मटेरियल विकत घेतात कोणती कॉस्ट ऍड केल्या जाते. कॅश डिस्काउंट, पेनल्टी चार्जेस हे तर नाही करत. फ्रेट इनवर्ड, हा फ्रेट इनवर्ड हे कॉस्ट आहे. फ्रेट इनवर्ड म्हणजे काय, ट्रान्सपोर्टचा खर्च. मग जर का मी 1 लाखाचा माल विकत घेतलाय त्यात मी 10,000चा ट्रान्सपोर्ट करतोय तर ऍड करावं लागेल. मला काय करावं लागेल. व्हॉट इज ईओक्यू. सोपं सोपं. व्हॉट इज ईओक्यू. इकॉनॉमिक ऑर्डर, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आन्सर इकॉनॉमिक ऑर्डर. व्हॉट इज द ईओक्यू इफ ॲन्युअल कन्झम्पशन 10,000. क्वेश्चन विचारलाय नाही. ॲन्युअल कन्झम्पशन 10,000 म्हणजे ए झालं 10,000, ऑर्डरिंग कॉस्ट 50, ओ झालं 50, कॅरिंग कॉस्ट 8% पर 2. अरे आता तोच क्वेश्चन आहे ह्याच्यात तर 25 आन्सर आहे. तोच क्वेश्चन आता आपण सॉल्व 25 आन्सर. विच इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल. मटेरियल कंट्रोलचं कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाही. आपण मटेरियल कंट्रोल कशासाठी करतो म्हणजे रिडक्शन ऑफ वेजेस, सॉरी वेस्टेज. बरोबर आहे, वेस्टेज कमी केलं पाहिजे हे तर आहे. इन्शुअर प्रोडक्शन कंटिन्युटी, हां प्रोडक्शन इंटरप्ट नाही झालं पाहिजे, कंटिन्युअस राहिलं पाहिजे म्हणजे हे पण आहे. इन्क्रीज प्रोडक्शन डाऊन टाईम. अरे प्रोडक्शन डाऊन टाईम वाढवायचं थोडी आपल्याला, म्हणजे बाबा आपलं प्रोडक्शन थांबलं पाहिजे, बंद पडलं पाहिजे असं थोडी करायचं. सी आन्सर. नॉट विचारलं ना, कोणतं ऑब्जेक्ट नाहीये म्हणून सी ऑब्जेक्ट. व्हॉट डज द टर्म जस्ट इन टाइम. लक्षात घ्या, जस्ट इन टाइम जेव्हा तुम्हाला कस्टमर ऑर्डर देईल तेव्हा बनवायचं, बनवून ठेवायचं नाही. मॅक्झिमम स्टोरेज नाही, बनवूनच नाही ठेवायचं, स्टोरेज कशाला करायचं. सेफ्टी स्टॉक, सेफ्टी स्टॉक कशाला म्हणतात मित्रांनो, जर का तुम्ही जास्तीचा माल मागवून ठेवला तर सेफ्टी स्टॉक, तो आपण मागवायचंच नाही जास्तीचा माल. झिरो इन्व्हेंटरी, यस झिरो इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी ठेवायचीच नाही, जेव्हा कस्टमर आपल्याला ऑर्डर देईल तेव्हा मागवून द्यायचं, इन्व्हेंटरी. विच इन्व्हेंटरी अनालिसिस मेथड इज बेस्ड ऑन द व्हॅल्यू अँड क्वांटिटी. कोणती इन्व्हेंटरी अनालिसिस म्हणजे व्हॅल्यू आणि क्वांटिटीवर आहे. ही जी होती काय म्हणतात त्याला, विटायल ते होतं हे, हा विटायल इसेन्शियल ते, किंवा फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग, नॉन मुव्हिंग, जस्ट इन टाइम, ABC. हा हे ABC होतं ना, व्हॅल्यू अँड क्वांटिटी. आपण म्हणतो 70% क्वांटिटी आणि व्हॅल्यू 10%च्या वर, किंवा 10%ची क्वांटिटी व्हॅल्यू 70%च्या वर. ABC असा क्वेश्चन रेअरली येईल पण आपण करून घेतला, एवढा असा क्वेश्चन शॉर्टकटमध्ये येत नाही. विच कॅटेगरी इन ABC अनालिसिस हॅज अ हायर व्हॅल्यू. कशामध्ये हायर व्हॅल्यू असते, ए वाल्यामध्ये. ए वाल्यामध्ये हायर व्हॅल्यू असते 70%पेक्षा जास्त आणि क्वांटिटी 10%. ए तर सी ए मध्ये. व्हीईडी मध्ये ते होतं विटायल इसेन्शियल, खूप महत्वाचं नाहीये पण ठीक. याच्यामध्ये काय सांगितलं, विच आयटम इज मोस्ट क्रिटिकल प्रोडक्शन, तो विटायल असतो. विटायल जो असतो तो मोस्ट, खूप महत्वाचं नाही मित्रांनो. विच मेथड युजेस मटेरियल बेस्ड ऑन द ऑर्डर दे वेअर रिसिव्ड. काय, विच मेथड इश्यूज मटेरियल बेस्ड ऑन द ऑर्डर दे वेअर रिसिव्ड. म्हणजे जसे त्यांना भेटले तसेच ते इश्यू करतात, जे पहिले आलं ते पहिले जाईल. कोणती असते, ती सर फिफो असते. फिफो. विच मेथड इश्यूज मटेरियल बेस्ड ऑन द ऑर्डर दे रिसिव्ड. ज्या ऑर्डरमध्ये त्यांना भेटलं त्याच ऑर्डरमध्ये जाईल. पहिल्या नंबरला जे आलं ते पहिल्याला जाईल, दुसऱ्याला जे आलं फिफो. फर्स्ट इन फर्स्ट आउट. विच मेथड इश्यूज लेटेस्ट मटेरियल फर्स्ट.
इश्यूज म्हणजे काय की देणं, मटेरियल देणं. तर कोणतं मटेरियल म्हणजे कोणत्या मेथडनुसार आपण जे शेवटचं लेटेस्ट जे मटेरियल आलं ते पहिले देऊन टाकतो, शेवटचं जे आलं ते पहिले देतो. लास्ट इन फर्स्ट आउट. इन वेटेड ॲव्हरेज मेथड द प्राइस इज बेस्ड ऑन, सांगितलं वेटेड ॲव्हरेज मेथड. मी म्हणतो आपण 100 घेतले 10 रुपयाचे, मग आपण 200 घेतले 15 रुपयाचे, मग हे झालं ते 1000 रुपयाचं, हे झालं तर 3000चं, मग याची टोटल केली 4000, किती आला 300चा माल. 4000 भागिले 300 या असतो वेटेड ॲव्हरेज. 4000 भागिले 300 याला म्हणतात वेटेड ॲव्हरेज. मग वेटेड ॲव्हरेज मध्ये प्राइस कसं काढतात म्हणे, अर्लिएस्ट परचेस नाही, अर्लिएस्ट परचेस नाही, लेटेस्ट परचेस नाही, ॲव्हरेज ऑफ ऑल प्राइजेस इक्वली नाही, व्हॅल्यू अँड क्वांटिटी बोथ. येस, व्हॅल्यू अँड क्वांटिटी बोथ, व्हॅल्यू पण घेतात आणि क्वांटिटी पण घेतात, याच्या बेसिसवर करतात, व्हॅल्यू अँड क्वांटिटी बेसिस. इन FSN फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग, नॉन मुव्हिंग अनालिसिस, एस स्टँड, एस काय असतं तर स्लो मुव्हिंग, सी स्लो मुव्हिंग. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द मटेरियल, काय मटेरियल मध्ये पकडत नाही. कॉस्ट इफ कंटेनर्स, लक्षात घ्या कंटेनर, हा कंटेनर्स आर रिटर्नेबल अँड फुल्ली रिफंड, कंटेनर परत करून टाकला आणि त्याचे पैसे वापस घेतले, बरोबर आहे, मग आपण ते ऍड करणार नाही. मग कॉस्ट ऑफ कंटेनर, जी कंटेनरची कॉस्ट आहे ती आपण ऍड करणार, बिकॉज कंटेनर जितक्या रुपयाला घेतला होता. विच कॉस्ट इज ॲबनॉर्मल अँड एक्सक्लुडेड फ्रॉम मटेरियल, मटेरियल मधून काढून टाकतात, जी ॲबनॉर्मल कोणती, तर इन्शुरन्स नॉर्मल आहे म्हणे, फ्रेट नॉर्मल आहे, हा हे जे डिमॅरेज असतं ना, तर डिमॅरेज ॲबनॉर्मल काढून टाक, डिमॅरेज नाही ठेव. विच मीन्ड बाय द मटेरियल स्टॉक आउट, मटेरियल स्टॉक आउट म्हणजे काय, जिथे आपला माल संपून गेला, प्रोडक्शन होत नाही. ओव्हर स्टॉकिंग, अरे बाबा मालच संपला, ओव्हर स्टॉकिंग म्हणजे जास्त माल वापर. सप्लायर डिले, सप्लायर लेट काढतोय, नाही. अनअवेलेबिलिटी ऑफ मटेरियल व्हेन निडेड, हा याला म्हणतात स्टॉक आउट, किंवा जेव्हा पाहिजे तुमच्या अवेलेबल नाहीये. व्हॉट इज ॲडेड टू द कॉस्ट फॉर नॉन रिटर्नेबल कंटेनर, नॉन रिटर्नेबल असेल तर मग काय करायचं, व्हॉट इज ॲडेड, परत तेच कॉस्ट ऑफ कंटेनर ॲड करून टाक. जर का ते रिटर्न होत नसेल ते कंटेनर, मग त्या कंटेनरची कॉस्ट काय करायची, ॲड करायची तुमच्या मालाच्या कॉस्टमध्ये. व्हॉट कॉस्ट इन्क्लूड सॅलरी ऑफ परचेस स्टाफ अँड डॉक्युमेंटेशन चार्जेस, म्हणजे काय, म्हणजे काय, कुठल्या कॉस्टमध्ये हे पकडलं जातं म्हणे, काय, परचेस स्टाफची सॅलरी किंवा डॉक्युमेंटेशन चार्जेस. बघा परचेस स्टाफ काय काम करतं, ऑर्डर द्यायचं काम, दरवेळेस ऑर्डर द्यायचं काम, मग ऑर्डर द्यायचं काम करतं म्हणून त्याला त्या तिथं होणाऱ्या खर्चाला ऑर्डरिंग कॉस्टमध्ये पकडलं जातं. कुठे, ऑर्डरिंग कॉस्ट, परचेस डिपार्टमेंटचं कॉस्ट असतं ऑर्डर द्यायचं, मग दरवेळेस ऑर्डर द्यायच्या वेळेस तो खर्च करतो, मग त्याच्या खर्चाला ऑर्डरिंग कॉस्टमध्ये पकडतो. विच व्हॅल्युएशन मेथड्स डिवाइड्स टोटल परचेस प्राइस बाय नंबर ऑफ परचेस, टोटल परचेस प्राइस डिवाइड बाय नंबर ऑफ परचेस, ते असतं वेटेड ॲव्हरेज. बघा ना, आपण केलं होतं टोटल परचेस प्राइस, हे बघा टोटल परचेस प्राइस 4000 डिवाइड बाय नंबर ऑफ परचेस 300, वेटेड ॲव्हरेज. आणि शेवटचं मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रीटेड नॉर्मल लॉस ऑफ मटेरियल, नॉर्मल लॉस नाहीये, म्हणून ना पिलिफरेज, पिलिफरेज हे ते उडून जातं, पहिले जे सांगितलं ते उडून जात आहे, ठीक आहे. आणि ब्रेकिंग ऑफ बल्क हे पण अनअवॉइडेबल लॉ. तर पिलफरेज जे ते जे उंदर वगैरे हे करतात किराणा दुकान, ते येते. हे झाले मित्रांनो तुमचे कॉस्टिंगचं मटेरियल चॅप्टर, त्यातले सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये. बाकी आता पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत चांगला अभ्यास करत राहायचा आहे, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे, ह्या PDF मधले क्वेश्चन पुन्हा एकदा बघा. पुन्हा भेटू मित्रांनो, आतासाठी तुर्तास धन्यवाद.